बलवान होत जा शैतानाच्या डावपेचा पुढे हे जे सगळ्या गोष्टी घडत आहेत, आपल्याला वाटतं हा वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे. येशूला देखील अशाच लोकांनी क्रूसावरती खेळलं. येशूला खेळण्यासाठी देखील कशाची गरज लागली माहित आहे? राजकीय सत्तेची गरज लागली येशूला क्रूसावर खेळण्यासाठी. यहुदी लोक स्वतःच्या ताकदीने आणि बळाने येशूला वधस्तंभावर खेळू शकले नाही, म्हणून त्यांनी त्या काळातला राजा पिलात याच्यावर दबाव आणून, पिलात म्हणाला होता, मी तुम्हाला मागच्या रविवारी येशूच्या बद्दल सांगितलं की येशूच्या बलिदानाद्वारे आम्हाला काय मिळालेलं आहे. तर पिलाताने 3 वेळा येशूची चौकशी केली आणि 3ही वेळा येशू निर्दोष आहे असं त्यानं कबूल केलं, लोकांना सांगितलं. पण लोकांच्या दबावाखाली येऊन त्याने येशूला वधस्तंभावर खेळण्याची मुभा दिली. हालेलुया. येशूला खेळण्यासाठी देखील राजकीय सत्तेची गरज लागली. जर तुम्ही निर्गमचा पहिला अध्याय जर तुम्ही वाचला, तुम्हाला कळेल की फारोने स्वतः राजकीय सत्तेचा वापर करून मिस्रामध्ये इस्रायल लोकांना छळलं. परंतु बायबल आम्हाला सांगतं, जसा जसा त्यांचा छळ झाला तसा तसा त्यांची संख्या वाढत गेली. हालेलुया, हालेलुया. आणि महाराष्ट्रात जर हे घडत आहे, महाराष्ट्राची संजीवनाची वेळ येत आहे. आमेन. परंतु या दिवसांमध्ये जे काही आम्ही घडताना पाहतोय, आणि मग मी हे नाही म्हणत की फक्त मोर्चे आणि कोणीतरी काय म्हणत आहे, कोणी चर्च पाडण्याबद्दल कशाबद्दल काय बोलत आहे. डोंट वेरी, हे आजची गोष्ट नाही आहे. आजचा छळ काहीच नाही आहे. जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य वाचलं, इब्री लोकांचं पत्र वाचलं, भयानक छळातून मंडळ्या गेलेल्या आहेत. पावलाच्या काळामध्ये ज्यावेळेस तो शाऊल होता, तो लोकांना पकडून नेत होता, जेलमध्ये टाकत होता, मारत होता. कशासाठी? विश्वास का ठेवता येशूवरती. पेत्र आणि योहानाला न्यायसभेमध्ये नेल्या गेलं आणि येशूच्या नावात बिलकुल बोलायचं नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं, देवाचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं, तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही बंद करणार नाही. त्यांना फटके मारले, अपमानित केलं आणि फटके मारून अपमानित करून बाहेर पाठवलं. त्यावेळेस बायबल सांगतं प्रेषित 4 मध्ये ते बाहेर आले, प्रेषितांना येऊन भेटले आणि आनंदानं साक्ष सांगायला लागले, तुम्हाला काय सांगू, असे फटके बसले ना. त्यांनी असा आमचा अपमान केला आणि त्यांनी प्रार्थना केली, हे परमेश्वरा, त्यांच्या धमक्यांकडे पहा, त्यांच्या कारवायांकडे पहा. आणि अशा अवस्थेमध्ये तुझ्या दासांसाठी त्यांच्याद्वारे चिन्ह चमत्कार घडावेत म्हणून तू तुझा हात पुढे कर. आणि बायबल सांगतं की ती जागा, ते लोक पवित्र आत्म्याने पुन्हा भरले, ती जागा हादरली आणि पुन्हा त्यांनी देवाच्या वचनाचं धैर्याने जाऊन प्रचार केला आणि देवानं चिन्ह चमत्काराच्या द्वारे आपल्या वचनाचं समर्थन केलं. जर या वाईट दिवसांमध्ये परमेश्वर आम्हाला सांगतं की शैतानाच्या डावपेच